पहिल्या पार्टमध्ये मी शेअर केलं की मी सकाळपासून काय काय केलं आणि सकाळपासून एवढं काम करत होते म्हणून मला ना स्वयंपाक बनवायला फारच उशीर झाला होता, म्हणून पटपट माझा स्वयंपाक बनवायचं चालू होतं. कुकरमध्ये ना हुलगं आणि भात सोबतच शिजायला लावले होतं आणि एका साईडला भाकरी बनवत होते. एकदम गावरान बेत बनवायचं प्लॅनिंग होतं माझं, कारण की खूप दिवस झालं मला खाऊ वाटलं होतं कढण. आमच्याकडे हुलग्याच्या भाजीला कढण बोललं जातं. लहानपणापासूनच कढण खूप आवडतं मला. म्हणजे ना चुरून खायचं भाकरीसोबत एकदम भारी टेस्टी लागतं आणि त्याचा रस्साही प्यायला एकदम भारी लागतो. आता इथे ना ही भाकरी तुटली होती माझ्याकडून तव्यावर घालताना आधी, पण तरी एवढी फुगली होती म्हणून मी शूट करून ठेवलं. कसं असतं ना आपल्या बायकांचा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आनंद होतो आपल्याला. तर अशी होती मस्त गावरान थाळी आणि एकदम पोटभर जेवण केलं बरं मी आज. जेवण झाल्याच्या नंतर म्हणलं आरुषला झोपी लावं, पण त्याच्या आधी मला झोप लागली होती. झोपेतून उठल्यावरती आवरायला घेतलं होतं. आज मी ना वेणी घातली होती, खूप दिवसातून वेणी घातली होती मी. मला आवडते अशी वेणी घालायला, पण ना कंटाळा येतो म्हणून मी घालायचं टाळते. आवरलं होतंच तर रुपालीकडून एक चक्कर मारून आले आणि घरी आल्यावरती ना अचानक आमचा प्लॅन ठरला मासवडी थाळी खायला जायचं म्हणून. गेलो, एवढ्या लांब गेलं आणि तिथे मासवडीच नव्हती. एवढा मोठा बचका झाला आमचा. मग येता येताच एका हॉटेलवर थांबलो, नवीनच झालं होतं वाटतं आणि खूप जास्त प्रमाणात गर्दी होती तिथे. दिसली एवढी मोठी गर्दी म्हणून गेलो तिथे आणि सूप आणि मंचुरियन ऑर्डर केलं होतं आणि काहीच चव नव्हती त्याला, एकदम बकवास होतं. आता पोट काय भरलं नव्हतं त्याच्यामुळे येता येता पेस्ट्री खायला गेलो होतो. आता मनासारखी एकही गोष्ट झाली नव्हती त्याच्यामुळे आम्ही सगळेच उदास होतो. घरी आल्यावरती रुपाली आली आणि ती फ्रेंडशिप बँड आणि कॅडबरी घेऊन आली होती आणि खरंच माझ्यासाठी ती एवढे घेऊन आली. यातच मला एवढा मोठा आनंद झाला होता ना की मी ते शब्दात सांगू शकत नाही. जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, आनंद दाखवायला हास्याची गरज नसते, दुःख दाखवायला आसवांची गरज नसते, न बोलता ज्यामध्ये सारं काही समजतं ती म्हणजे मैत्री असते. अशा सुंदर आठवणींनी भरलेला माझा आजचा दिवस असा संपला. तर व्हिडिओ पाहायला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा.